टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे मातृभूमीशी केलेला व्यभिचार आहे तो, असंच वाटलं पाहिजे आणि त्याच्यावरती पाऊल उचललं पाहिजे. चीनने आक्रमण करणं हिंदुस्थानवर हा जसा देशावरती भारतमातेवरती अत्याचार आहे, तसंच ते मानून तोडून टाकलं पाहिजे. असे निर्णय घेणारी हिंमत ज्यांच्यात आहे असे राज्यकर्तेही नाही आहेत, ही बोंब आहे. आता ह्या घरपट्टीच्या ह्याच्यातसुद्धा त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांसारखा, अजितरावसारखा, एकनाथरावसारखा हे चांगले शासक आहेत. त्यांनी ताबडतोब ह्याची दखल घेतली पाहिजे. हे केवळ महानगरपालिका सांगली एवढं नाही आहे. त्यांनासुद्धा का असं वाटत नाही की अरे गलबला होतो आहे, अस्वस्थता आहे, त्यांचे खास अधिकारी आले पाहिजे आणि त्यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असं माझं मत. शिरी नाल्याचा प्रश्न, मी असं बोलू नये. माझ्यासारखा विचारावं, कोणाच्या हातात हे दिलं तर बरोबर दुरुस्त होईल. मी पटदिशी 4 नावं सांगेन, आहेत ठाऊक, चांगले लोक आहेत. स्वप्नात पाप येणार नाही, स्वप्नात स्वार्थाची होणार नाही. निस्वार्थ जीवन जगणारी बुद्धिमान कर्तृत्वान माणसं आहेत ती. तर तुम्ही सगळेजण या प्रश्नाचा उलगडा होण्यासाठी मी सांगितलेला उपाय 78 ठिकाणी 78 नगरसेवकांनी तिथल्या निवडक 550 100 माणसांना जमवून बैठकी झाल्या पाहिजेत. आयुक्तासारख्या निस्वार्थ अंतःकरणाच्या अधिकाऱ्याच्या आणि समाजाला समजावून सांगितलं पाहिजे. समाज आणि शासन यांचा संवाद साधला गेला की ह्याच्यावरती उतारा निघायला एक क्षण लागणार नाही. जनताही काही फार मोठी शिशिरभूत संन्यस्त रूपाने जगणारी असं नाही. खूप जणं घरपट्ट्या बुडवतात, 4-4, 6-6, 10-10 वर्ष देत नाहीत. नवे ज्यांचे बंगले हत्तीने हुतुतू खेळाव्या एवढ्या आवारात आहेत असे सुद्धा त्याच्यात आहेत. जनतेला शिकवलं पाहिजे, वेळेवरती भरलं पाहिजे, कठोर निर्णय घेण्याची क्षमता दाखवली पाहिजे. घरपट्टी जशी कमी व्हावी तशी घरपट्टी न भरणाऱ्याला त्याला पुढं वाटचाल करता येणार नाही असं कडकपणाने वागणारं शासनही उत्पन्न केलं पाहिजे. उठसूट राजकारण्यांच्या हातात प्रश्न देऊन देशाची माती झाली असं माझं मत आहे. तर बघा, एक नवीन वाट सगळ्याच महाराष्ट्राला देशाला दाखवता आली तर आपण सांगलीकडे दाखवूया. कृष्णाकाठ त्या बाबतीत कर्तृत्वान लोकांचा काठ आहे, ते पाऊल उचलूया एवढीच कळकळीची प्रार्थना माझी तुमच्या पायाशी आहे. ड्रग्सचा पण विषय, ड्रग्स, नशा आणि ड्रग्स म्हणजे काय? अंमली पदार्थ. हे आता बघा, ताबडतोब गंभीरपणाने तो प्रश्न मिटवून टाकला पाहिजे. दारू बंद झाली पाहिजे देशात. लोकशाहीचं सर्वात अपयश मोठं गोष्ट असेल. बारक्या दुकानातून सुद्धा दारू विकायची सोय करतो म्हणणारं मंत्रिमंडळ आहे. तर काय अर्थ आहे काय? अजिबात नाही. अंमली पदार्थ कुठलाच समाजात असता कामा नये. समाज शुचिरभूत नसतो, समाज नालायकांच्या ताब्यात गेलेला असतो. पण कठोरपणाने शासन ज्यांचं आहे त्यांनी वागलं पाहिजे. दारूची दुकानं, त्या मणेराजुरीसारख्या गावामध्ये 8 दुकानदार आहेत दारूचे. चांगली परंपरा असलेलं गाव आहे ते. मी सगळं बोलत नाही तुमच्याशी, परत योग्य वेळेला बोलीन. त्याच्यावरती श्री शिवप्रस्थान हिंदुस्थान अति कडवेपणाने संबंध देशाला उदाहरण घालून येईल असं काम करणार आहे. यथावकाश
थोडे थांबा, बरोबर करतो. हिंदवी स्वराज्य खरा पारा, ज्यांनी शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलं आहे अशी गावोगावी माणसं निश्चयाने उभे राहणार आहेत. आणि प्रत्येक गावावरती, त्या गावाच्या कुटुंबावरती लक्ष ठेवणारी ताकद असणार आहे. परत बोलूया आपण. आता सध्या सांगली, मिरज, कुपवाड, सांगली महानगरपालिका, ही सांगली, मिरज, कुपवाड काय बोलण्याची आवश्यकता आहे. सांगली महानगरपालिका, या कुटुंबात अस्वस्थता आहे घरपट्टीची, ती मिटवून टाकण्यासाठी शासन आणि समाज यांचा संवाद, आई वडिलांनी आपल्या मुलाला समजावून सांगावं, तसं समाजाच्या जवळ गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. नुसते कागद छापून बिलं देऊन मोकळं होता येणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्यावर छावा चित्रपट काढला, छावा चित्रपट पिक्चर काढलाय राजांच्यावर छत्रपती संभाजी महाराज. पिक्चर नाही, चित्रपट काढलाय. पिक्चर कळलं काय तुम्हाला? पिक्चर म्हणजे ज्यांचं डोकं पंक्चर झाले ते पिक्चर म्हणतात. चित्रपट अतिशय उत्तम काम आहे की जागृती होणं अत्यंत अत्यावश्यक होतं. फार उशीर झाला. अर्थात आम्ही समाजाच्या गतीने चालणार नाही आहोत. 40-42 वर्ष झाली आम्ही संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं आहे. ते कसं हे समाजात कायम लोकांना शिकवतोय. चित्रपटामुळे काय फरक पडेल असं वाटतं का? चित्रपटामुळे या संभाजी महाराजांचा विचार पोहोचवण्यामध्ये चित्रपट महत्वाची भूमिका बजावेल का? काढावेत का विचार? संभाजी महाराजांचे विचार बदल होईल का काही समाजामध्ये? संभाजी महाराजांचं जीवन शिवछत्रपतींच्या इतकंच अत्यंत उदात्त, पवित्र आणि अत्यंत प्रेरणादायक आहे. चित्रपटामुळं काय फरक पडेल का अजून समाजात? एक लक्षात ठेवा, तो तात्कालिक असतो. त्या चित्रपटाचा परिणाम तात्कालिक असतो. शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांच्या जीवनात आहे अशी असंख्य माणसं तरुण वयातली उत्पन्न करणं हे कायमस्वरूपाचा परिणाम करणारी गोष्ट आहे. ती आम्ही करतो. आम्ही हा शोकाचा, दुःखाचा, सुटकाचा महिना आम्ही पायात घालू नका. आजकाल सगळेजण कुठल्या तरी अंत्ययात्रेला गेल्या सगळं साहेबाचं खरकट खाल्ल्यामुळं आपण बोडक्या आहोत. डोक्याला घालू नका. हा दुःखाचा, शोकाचा महिना आहे. एकदाच जेवा, गोड खाऊ नका. या महिन्यात कुठल्याही शुभप्रसंगाचं आयोजन करू नका. कारण संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं बलिदान आहे. जितकं शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी, हे वाक्य बोलणारा कवी भूषण तो बोलतोय. तितकाच संभाजी महाराज धर्मासाठी बलिदान न होते तो सुन्नत होती सबकी. 350-400 वर्षापूर्वीच हा देश सगळा इस्लाममय होऊन अल्लाह की सल्तनत बन जाता था. अत्यंत श्रेष्ठ बलिदान आहे ते. त्या बलिदानातून या देशाचा शत्रू इस्लाम, पाकिस्तान याच्याबद्दलची चीड, राग, द्वेष, सूडाची भावना उत्पन्न झाली पाहिजे. ज्या देशाला आपल्या शत्रूची चीड नाही, राग नाही, द्वेष नाही, सूडाची भावना नाही, तो देश टिकू शकत नाही विश्वाच्या संघर्षात. तर विश्वाच्या संघर्षात टिकण्यासाठी शिवाजी, संभाजी या प्रेरणा उभ्या हिंदुस्थानमध्ये निर्माण करणं हे देशकार्य सर्वात मोठं देशकार्य आहे. पण यांचा अवमान केला जातोय आता शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा. अनेक जण वक्तव्य करतायत. काल अबू आझमी म्हणले की औरंगजेब उत्तम प्रशासक होता. तो म्हणणारे हिंदू आहेत ना? अबू आझमी म्हणले, अबू आझमी. ते का बोलू शकतात? तर हिंदू समाजाला राग, चीड, संताप, द्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून. अबू आझमी या देशाचा आणि अबू आझमीसारखे
हे सगळेच या देशाचे क्रमांक 1चे शत्रू आहेत. हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतोय. कोल्हापुरात विद्यार्थ्यांना संभाजी महाराज बलिदान मास्क पाळण्यास विरोध करतात काही समाजखंड. संभाजी महाराज मास्क पाळण्यास काही समाजखंड विरोध करतात त्याला. होय. ओ हिंदू समाज बरं का, इतके वर्ष, 1 नाही 2 नाही 3 नाही, शेकडो वर्ष पारतंत्र्यात गुलामी, पारतंत्र्याच्या नरकात जगण्यात शरम न वाटलेला बेशरम लोकांचा समाज आहे हा. आजही 76 वर्षाची इंग्रज जाऊन, परंतु आपल्यावरची गुलामीची छाया गेलेली नाही आहे. हो, मी दिल्लीला गेलो होतो. मला दिल्लीचा तोंडाला कसा वाटला? इस्लामच्या प्रभावाखालचा वाटला, यावनी प्रभावाखालचा वाटला, युरोपियन प्रभावाखालचा वाटला. जास्त कशाला? गावं घ्या. आजही ब्रिटिश आपल्यावरती प्रभाव गाजवून आपलं जीवन फक्त इंग्रजाळलेलं असंच झालेलं आहे. या लोकांच्या बद्दल शिवप्रतिष्ठानची भूमिका काय आहे? जे वादग्रस्त विधान करतायत शिवरायांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल लिहितायत काहीतरी, शिवप्रतिष्ठानची भूमिका काय आहे आतापर्यंत? होय ना, समाज जाणीव असलेला, राष्ट्राची, देशाची, देवाची, धर्माची कडवी भक्ती असलेला समाज जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे. त्याला इलाज नाही. कर्तव्य एकच की समाजाला देश, देव, धर्म करण्याची दिशा समजावून सांगितली पाहिजे आणि ती सांगत असताना निस्वार्थ जीवन जगून सांगितली पाहिजे, राजकारण म्हणून नाही. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला. ते बरं का, प्रकरण आपण बाजूला ठेवू, ते काय आपला विषय. दुर्दैव असं, अहो धनंजय मुंडे जे काय वागतायत, नाव घ्यायला नको, सगळेच राज्यकर्ते, यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिजामातेचं जीवनचरित्र, शहाजी राजांचं जीवनचरित्र, मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात 10वीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे. संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर. अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत ह्या. पण हे करण्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे. शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्या मुळंच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संबंध देश. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. अरे मराठीसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे. आईने घर चालवायचं असतं, बाप घर चालवत नाही. संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही आहे, हे दुर्दैव आहे. सगळ्या जातीसारखी मराठी जातीने आपली मोजणी करून घेऊ नये. असं जाऊ दे, नाही त्या प्रश्नाला हात घालण्यात काय तथ्य. मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं, हे देशाचं कोट कल्याण व्हायला 2 दिवस लागणार नाहीत. संतोष देशमुखांची हत्या झालेले फोटो काल प्रसिद्ध झालेले आणि आज राजीनामा दिला. संतोष देशमुखांचे काल फोटो व्हायरल झाले, त्याच्यानंतर आज मुंडेंनी राजीनामा दिला. हे फोटो आहेत बेकार मारलेले. अंदाची गोष्ट एवढीच आहे की आत्ताचं जे शासन आहे त्रिमूर्तींचं, त्यांची बुद्धी चालणार नाही ह्याची खात्री आहे मला. विकृत होणार नाही ह्याची खात्री आहे मला.
देश हित बुद्धीने ते तिघजणही काम करतायत एकवटून, ही एक जमेची बाजू आहे आपली. घरपट्टीविषयी आपण आयुक्तांना भेटणार आहात का गुरुजी? आहे, भेटणार की. तुम्हाला जे बोललो ते त्यांना बोलणार आहे. फार दिवसानंतर इतक्या पात्रतेचा, क्षमतेचा, अंतःकरणाचा, निस्वार्थ, निष्कलंक, बुद्धिमान आयुक्त आपल्याला मिळालेला आहे. जर काही मागं घेतलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? घरपट्टी जर माघार नाही घेतली वाट तर आपली भूमिका काय? हे एक लक्षात ठेवा, ह्याच्यात बदल होईल, याच्यात बदल होईल. पण ह्या पद्धतीने गेलं तर समाज आणि शासन यांचा संवाद झाला पाहिजे. समाजाला शासनाने समजावून सांगितलं पाहिजे आणि गावातल्या एक निस्वार्थ, विशुद्ध असं ज्यांच्याबद्दल मत आहे अशा एक 100 व्यक्तींची बैठक आयुक्तांनी घेतली पाहिजे. जिल्हाधीश ह्याच्या आधी कोण ते दयानिधी होते, आता आलेले जिल्हाधीशसुद्धा फार चांगले आहेत. तुम्हाला घरपट्टीच्या विषयात उतरावं लागतंय. सांगलीला वाले कोण राहिलेलं नाही का आता? सांगलीला राजकारणी कोण खमके नाहीत का? तुम्हाला घरपट्टीच्या विषयात उतरावं लागतंय. हे वाईट वाटलं की शासन आणि समाज ह्याच्यात अंतर पडतंय. स्थानिक आमदार पण आवाज उठवत नाही. मोटरसायकलमध्ये ते काय म्हणतात ना, ते हवेचा बुडबुडा, बबल, ही गाडी बंद पडची, तशी स्थिती झाली. एक जण म्हणला या होळीच्या दिवशी या सगळ्या घरपट्ट्याचे कागद जाळण्याचा कार्यक्रम घेऊया. हा ते कार्यक्रम योग्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.